नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज रोजी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने या ठिकाणी बिरवाड आंदोलनास सुरुवात झालेली आहे. या आंदोलनामध्ये जो आदिवासी इथला मूळ मालक आहे, त्या आदिवासी मूळ मालकाला आज सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, तरी आज सुद्धा हा समाज भूमिहीन आणि बेघर म्हणून जीवन जगतो आहे. आणि भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, प्रत्येक नागरिकाला नागरिक सुविधा त्यांना मिळायला पाहिजे, त्या नागरिक सुविधापासून हा आदिवासी भिल्ल समाज वंचित आहे. आणि त्या समाजाला राहण्यासाठी जागा नाहीये. ज्या जागेवर ते राहत आहेत त्या जागेवर सुद्धा त्या जागा त्यांच्या नावाने रेग्युलाइज केलेल्या नाहीत. जिल्हा अधिकारी महोदयांनी या ठिकाणी त्यांच्या राहत्या घराखालच्या जागा रेग्युलाइज करण्याबाबत 1 वर्षापासून आदेश दिलेला आहे. त्यांना तिथं नागरिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, परंतु गेल्या 1 वर्षापासून सुद्धा त्यांना कुठलीही सुविधा आजपर्यंत मिळालेली नाहीये. येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या नागरिक सुविधा त्या जागेवर मिळाव्या, त्यांना शासनाच्या माध्यमातून त्याच राहत असलेल्या जागेवर घरकुल मिळावं. म्हणून शासन या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहोत की शासनाने दखल घेऊन त्यांना राहत असलेल्या त्या जागेवरच त्यांना घरकुल बांधून देण्यात यावे आणि त्यांना नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. त्याच पद्धतीने पाचोरा तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने रहिवासी आहेत. बऱ्याच गावांमध्ये आदिवासी समाज राहतो, पण आदिवासी समाजामध्ये एखादी व्यक्ती मेले तर त्यांना दफनविधी करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. परंतु बऱ्याच गावांमध्ये दफनभूमी नाही, त्या गावांमध्ये तिथं दफनविधी करायला अडचण येते. काही गावांमध्ये दफनविधी आहेत, पण आदिवासी समाजाच्या नावाने दफनभूमीमध्ये 7/12 उतारा नसल्यामुळं गावातील चवर समाजाचे लोक त्या दफनभूमीच्या जागेमध्ये शेती तयार करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. काही लोकांनी खडे केलेले आहेत, काही लोकांनी त्या ठिकाणी जाणून बुजून अतिक्रमण केलेले आहेत. ते अतिक्रमण काढून आदिवासी समाजाला मेल्यानंतर दफनविधीमध्ये पुरण्यासाठी दफनविधीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी, ही सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहोत. त्यानंतर जो आदिवासी समाज आहे, मासेमारी करणे हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. मासेमारी करणारा आदिवासी समाजाला प्रत्येक संस्थेने त्या सभासद करून घेणं गरजेचं आहे. परंतु काही संस्था ज्या आहेत ते जाणून बुजून जो मासेमारीशी त्यांचा काहीच कुठला संबंध नाही अशा लोकांना सभासद करून घेतलेला आहे. परंतु जो मूळ व्यवसाय मासेमारी करणारा आमचा आदिवासी समाज आहे, त्याला त्या संस्थेचं सभासद करण्यात आलेलं नाहीये. तरी येणाऱ्या काळामध्ये त्या संबंधित संस्थेने ते आमच्या आदिवासी समाजाला सभासद करून या आदिवासी समाजाला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, या मागण्या घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. आपल्या माध्यमातून ह्या प्रशासनाने दखल घ्यावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद.